ते राऊतला काय त्याचा नगरसेवक म्हणून निवडून आला नाही. त्याच्यानं त्याला काय माहिती इकडे काय आहे. त्यांना आता आम्ही एक तुकारामाचा काय म्हणते गाथा देणार आहोत. तुकारामानं म्हटलं, लाख बोलण्याहून थोर, एकच माझा कर्तबगार. बच्चू कडूंनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी विधान परिषद जी आहे ती उमेद दाखल केली आहे. त्यानंतर प्रथमच ते त्यांच्या गृही आलेले आहे. सध्या ते अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. भाऊ आपल्यासोबत, भाऊ काय सांगाल? मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्याची गर्दी वाढलेली आहे. सर्व पक्षाचे सर्व धर्माचे जे कार्यकर्ते ते आता तुम्हाला शुभेच्छा देत आहे. शिवसेनेत माझा चेहरा शेतकऱ्यासाठी दिव्यांगासाठी लढणारा असेल. तो फक्त एका विशेष जातीपुरता धर्मापुरता नाही तर सगळ्यांना घेऊन चालणारा, सगळ्यांना न्याय देणारा, अशा पद्धतीनं आम्ही हे वाटचाल करणार आहोत. जे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवण दिलेली होती ती शिकवण तत्वतन पाळण्याचं काम, पूज्य बाबासाहेबांच्या घटनेचं तंतोतंत पालन आम्ही करणार आहोत. शिंदे साहेब एक सेवाधारी पुरुष आहे. आम्ही पाहतो या भगव्यामध्ये बच्चू कडू पुन्हा सेवाधारी म्हणूनच तुम्हाला दिसणार आहे. त्याच्यानं मला असं वाटतं की अतिशय ताकदीनं ही जी आम्ही घोडदौड करणार आहोत, तुम्ही 6 महिन्यात विदर्भाचंच काय महाराष्ट्राचं चित्र बदललेलं दिसन. इतक्या ताकदीनं काम करू, मेहनतीनं करू, शिवसेना घराघरात पोहोचू, त्याचं धनुष्यबाण प्रत्येकाच्या डोक्यात राहील आणि येणारं मतदान सुद्धा धनुष्यबाणाशिवाय कुठंच जाऊ देणार नाही. पहिली गोष्ट. दुसरी असं का एवढी मोठी शिवसेनेची ताकद वाढल्यानंतर ते माझ्या दिव्यांगासाठी, शेतकऱ्यासाठी, वंचितासाठी, पिछड्यासाठी, तो कुठल्याही जाती धर्माचा असू दे, त्याच्या झेंड्याचा रंग कुठलाही असू दे, आमचा अजेंडा कायम राहणार आहे. त्याच्यासोबत सेवा करणार आहे. एकनाथ शिंदे यांनी जे आहे बच्चू कडूंचा पक्ष गिळला आणि शिंदे सेनेत जाऊन जिवंत समाधी घेतल्याचा सामनामध्ये टीका झाली. ते राऊतला काय त्याचा नगरसेवक म्हणून निवडून आला नाही. त्याच्यानं त्याला काय माहिती इकडे काय आहे. त्यांना आता आम्ही एक तुकारामाचा काय म्हणते गाथा देणार आहोत. तुकारामानं म्हटलं, लाख बोलण्याहून थोर, एकच माझा कर्तबगार. राऊतांचं कर्तबगारी शून्य आहे और फक्त बोल बच्चन आहे. त्याच्यानं त्यांना आमच्यावर टीका करण्यासाठी रस्त्यावर यावं लागेल, गुन्हे दाखल करून घ्यावं लागेल. राऊत साहेब लेखनी से थोडा चलता है, काम करना पडता है. शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादीला ठोकर मारण्यात येत असल्याचं भाजप अशी टीका सुरू झाली. काय भाजपाकडून शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादीला ठोकर मारण्याची तयारीत आहे असं टीका सुद्धा झाली आहे. कोण? बीजेपीचं? बीजेपी जी आहे ते ठोकर मारणार आहे शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादीला. ठोकर मारलंय तरी मला वाटते याच्यावर अधिक भाष्य करणं पुरणार नाही. परंतु काय शिवसेना काही आलू शिलणारी थोडी आहे. स्वबळावरही सुद्धा शिवसेना ताकदीनं उभं राहू शकतं. कारण जो सेवेचा व्रत आम्ही पाहतोय शिंदे साहेबांना घेतलं, ज्या ताकदीनं ते काम करतात. रात्री 2 वाजता जर मुख्यमंत्र्याचा दरवाजा कोणाचा उघडा असेल तर फक्त शिंदे साहेबाशिवाय दुसरा सापडला नाही. आणि म्हणून लोकांच्या मनात शिंदे साहेबाबद्दलची अतिशय चांगल्या प्रकारची भूमिका आहे. मी बऱ्याच मुस्लिम बांधवांना विचारलं, इतरही बौद्ध बांधवांना विचारलं, इतरही काही पक्षातल्या लोकांना विचारलं आणि त्यांनी तेच सांगितलं, शिंदे साहेब एक द बेस्ट माणूस. अनेक कार्यकर्त्यांनी जे आहे राजीनामा दिला आहे प्रहारचा. आम्हाला विश्वास घेत नाही अशी टीका झाली. पुऱ्या महाराष्ट्रातला एकच तो निघालेला आहे. त्याच्यानं सगळे जिल्हा प्रमुख, सगळे कार्यकर्ते, आणि हा कार्यकर्त्यानं घेतलेला निर्णय आहे. त्याच्यानं ते बातमीवाले तुम्हाला मीडियावाले काय शंभरातली एकच काढून काढतात ते चालवता तुम्ही. तुमचा तो काय ब्रेकिंग न्यूजचा भाग झालेला आहे. कर्जमाफीचा मुद्दा कुठे मागे पडेल? असं कसं मागे पडणार आहे? जिथपर्यंत बच्चू कडू जिवंत आहे, शेतकरी अजेंड्यावर राहणार आहे. शेतकरी, दिव्यांग, आणि वेळ पडले तर रस्त्यावर पण उतरू. सत्ता कोणाची आहे महत्वाची नाही, सत्ता कोणासाठी आहे महत्वाची आहे. हे होते बच्चू कडू. कर्जमाफीचा मुद्दा जो आहे कुठेही मागे पडणार नाही अशी प्रतिक्रिया बच्चू कडू दिली आहे. अमरगटाचा साम टीव्ही, अमरावती.